परीक्षेच्या माध्यमातून पास होऊन नोकरीची अपेक्षा ठेवतात, परंतु ज्यांच्याकडे पैसे असे लोक एक रॅकेट या महाराष्ट्रात आहे। मग पोलीस भरती असेल, ग्रामसेवकाची असेल, तलाठ्याची असेल, आरोग्य विभागाची असेल, महसूल विभागाची असेल, याचं एक रॅकेट या महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि हे रॅकेट पेपर फोडतं, विद्यार्थ्यांना लाखो रुपयात विकतं आणि नंतर ते विद्यार्थी परीक्षा देतात आणि मग असे विद्यार्थी पास होतात, हुशार विद्यार्थी नापास होतात किंवा मागे राहतात। नापास कोणी होत नाही पण मेरिटला येतात हुशार नसले तर। आणि म्हणून आता अशीच एक घटना 8 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडली होती। उत्तर प्रदेशच्या सरकारने ताबडतोब सगळ्या परीक्षा रद्द केल्या। वाटतं असं एक कडक पाऊल आपल्या सरकारला उचलल्याशिवाय या पेपर फुटी बंद होणार नाही, कारण सरकार अशा लोकांना प्रोत्साहन देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे। मागच्या सुद्धा टीईटीच्या घोटाळ्यामध्ये काही मंत्र्यांचं नाव आलेलं होतं आणि आता सुद्धा अशी माहिती आहे की पेपर फोडण्यासाठी सरकारच प्रोत्साहन देतं। मला अशी माहिती मिळाली की मंत्र्याचे या मंत्र्याचे 25 लोक लावायचे, त्या मंत्र्याचे 25 लोक, त्या मंत्र्याचे 25 लोक, त्या मंत्र्याचे 25 लोक आणि या लोकांना संरक्षण द्यायचं आणि या लोकांना पास करायचं, याच्यासाठी अशा पद्धतीनं रचना होते। अशा प्रकारची गोष्ट माझ्या कानावर आलेली खरी खोटी मला माहिती नाही। जर असं होत असेल की ज्यांचे मंत्र्याशी संबंध नाही, ज्याच्या खिशात पैसे नाही, यांनी नापास व्हायचं का, यांनी नोकरी मिळवायची नाही का, हा प्रश्न आहे। आणि म्हणून हा महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण हुशार विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रश्न आहे। याच्यासाठी सरकार कुठेही कडक सिरियसली पावलं उचलत नाही आणि म्हणून आम्ही पायऱ्यावर आंदोलन केलेलं आहे। पण सर, तुम्ही आंदोलन करत असताना तुमच्यावर तरुण आमदार कुठे तरुण नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी नाही, आता आमचं हाऊस चालू आहे। नाही, असं नाही। 9 आले का 5 आले का 50 आले याला काय, आता हाऊस चालू आहे, बजेटवर चर्चा चालू आहे। सभागृहात मेजॉरिटीनं माझे सहकारी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब सुद्धा नाही तर आम्ही रोज दोघे असतो, परंतु त्यांचं स्वतःचं भाषण चालू आहे आणि त्याच्यामुळं आमदारांना सभागृहात थांबावं लागेल। आमचं 11 वाजता आहे, माझं ऑलरेडी बजेटवरचं भाषण झालेलं आहे, म्हणून मी इथं थांबलेलो आहे। त्यामुळे संख्या कमी, त्याची चिंता करू नका तुम्ही। महाराष्ट्र में पेपर लीक की घटनाओं से किस तरीके से एक नेक्सस और रैकेट काम कर रहा है? बिल्कुल रैकेट काम कर रहा है। मैंने बताया अभी कि मिनिस्टर लोगों के ही उसमें कुछ कोटा तय हुआ, ऐसा मुझे कान पे बात आई है। ये मिनिस्टर के 25-30 लोग लेना चाहिए, उसके 25-30, और फिर इसके लिए क्या करना चाहिए, जो लिस्ट है उनको पेपर मिलना चाहिए। फिर पेपर मिलने के लिए वो पेपर लीक किया जाता है, वो बच्चों को दिया जाता है, वो पास होते हैं, उनको नौकरी लगती है। लेकिन जो सही होशियार अच्छे बच्चे जो मेहनत करते हैं उन पे ये बड़ा अन्याय है और इसमें रैकेट हर जगह एक ही है। पीछे कुछ लोगों पे गवर्नमेंट ने एफआईआर दर्ज किया, उसमें हर जगह रैकेट एक ही है, लेकिन सरकार इसको सीरियस नहीं ले रही।